तर आज मी एक वेगळ्या प्रकारचा व्लॉग करणार आहे. त्याला सायलेंट व्लॉग असं म्हणतात. आणि बरेच इंग्लिश ब्लॉगर्स, हायकर्स या प्रकारचे व्लॉग्स करतात. तर आय होप तुम्हाला आवडेल. ग्रीन किल बॅक येतो. सेट होऊन जाईल. करू स्टार्ट कर.
तरीच मामांनी सांगितलं अरे चालू नाही झाले ते असं म्हणजे काय कामाने SRT हा ट्रेक मी फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे ह्या अशा 3 दिवसात कंप्लीट केला. फ्रायडेला साधारण 10 वाजता माझ्या घरच्यांनी मला सिंहगड पायथ्याशी म्हणजे अतकरवाडीला सोडलं. मग अतकरवाडीहून आम्हाला सिंहगड चढायला साधारण एक 50 मिनटं ते 1 तास लागला. आणि सिंहगडावर आम्ही त्या दिवशी स्टे केला. तर सिंहगडावर जी दुकानं असतात तर त्यांचे बाहेरचे जे कठडे आहेत तर तिकडे मॅट आणि स्लिपिंग बॅगमध्ये आम्ही झोपलेलो. नेक्स्ट डे 5 वाजता आम्ही उठून साधारण 5:30-6च्या सुमारास ट्रेक चालू केला राजगडपर्यंत. तर कल्याण दरवाजाच्या बाजूने उतरावं लागतं आणि एका पॉईंटला आपण राईट टर्न घेतो आणि तिकडे एक SRT असा प्रॉपर ॲरो मार्क आहे. तर त्याला फॉलो करायचं आहे. तर वाटेत बऱ्याच ठिकाणी ॲरोज मार्क्ड आहेत. आत्ता वाटेत चालताना आम्हाला बऱ्यापैकी फुलं पाहायला मिळाली. सिंहगडच्या थोडं पुढे गेल्यावर एका मूर्तीचे अवशेष पण पाहायला मिळाले. सिंहगड ते विंझर जायला आम्हाला साधारण एक 3 ते 4 तास लागले. आणि वाटेत आम्ही नाश्ता केला आणि त्याच्यानंतर विंझरला पोचल्यावर आम्ही लंच केला. मग लंच झाल्यावर मी साखर गावापर्यंत चालत गेलो आणि साखर गावाच्या इथनं ॲक्च्युली लोक गुंजावणं गावात जातात. तर मी साखरच्या इथे मला एक लिफ्ट मिळाली. तर त्यांचा ग्रुप अख्खा पाली दरवाजाच्या इथनं चढणार होता. तर त्याच्यामुळे माझे 4 किलोमीटर साधारण वाचले आणि खूप जास्त ऊन होतं दुपारचं. त्याच्यामुळे रस्ता अख्खा तापलेला. तर मी म्हटलं की लिफ्ट घेणं दुपारचं बरं पडेल. त्यामुळे मी साखर गावापासून पाली गावापर्यंत लिफ्ट घेतली आणि मग पाली दरवाजाने मी वर चढलो. तर पालीच्या इथनं वर चढून साधारण दुपारी 1:30 ते 2च्या सुमारेस मी राजगडावर पोचलेलो. मग राजगडावर पोचल्यावर थोडंसं फिरून पद्मावती माचीला मी दुपारची एक छान झोप काढली. तिकडे गडावर मंदिरात राहायला भरपूर लोक होती. त्याच्यामुळे माझे बरेचसे मित्र झाले. आणि मी ॲक्च्युली तिथे जे लोकल लोक असतात खालची तर ते जे पिठलं भाकरी आणि सगळं देतात खायला तर मी त्यांच्याकडनंच घेतलेलं. पण हे जे पुण्याचे माझे अजून काही तिथे मित्र झाले तर त्यांनी बटाटा भाजी आणि काय काय बरंच बनवलेलं. त्यामुळे मी त्यांनाही जॉईन झालो. आणि मग त्याच्यानंतर नेक्स्ट डे आम्ही साधारण 5:30ला ट्रेक चालू केला. तर राजगड ते तोरणा हा ट्रेक बऱ्यापैकी सोपा होता कम्पॅरेटिव्हली. ते डिस्टन्स पण खूपच कमी आहे. जर सिंहगड ते राजगड याच्यात तुलना करायला गेलं तर संजीवनी माचीला जावं लागतं. आणि संजीवनी माचीच्या इथनं एक लेफ्टला असा खाली दरवाजा लागतो. तिथनं खाली उतरायचं आहे आणि तिथनं ती अख्खी पाऊलवाट आहे. ॲरोजही मार्क्ड आहेत बऱ्यापैकी. पांढरे ॲरोज काढलेत दगडांवर. तर तिथनं उतरून राजगड ते तोरणा ही अख्खी रिजवरनं वाट आहे कंप्लीट. आणि असं न मिळण्यासारखं काहीच नाही आहे. बऱ्यापैकी सोपं आहे. मला तोरण्याला पोचायला साधारण एक 11-11:30 वाजले. मग मी तोरण्याला पोचल्यावर थोडीशी रेस्ट घेतली आणि मग उतरून वेल्ह्याला पोचलो. आणि मग वेल्ह्याहून बसने मी स्वारगेटला आलो. सो
असा होता माझा SRTचा. सो संडेला मला घरी यायला साधारण संध्याकाळचे 5 वाजले, कारण STचा सगळा ट्रॅव्हल होता. याचा मॅप आत्ता तुम्ही जो स्क्रीनवर पाहिला असेल तर त्याची GPX फाईल जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम किंवा फेसबुक इथे कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला मेल करीन ती. जर माझ्या खाण्याचं बोलायचं झालं तर मी 2 ब्रेकफास्ट, 2 लंच आणि 2 इव्हनिंग स्नॅक्स असं कॅरी करत होतो. तर 2 ब्रेकफास्ट माझे कम्प्लीट ओट मिल्स होते. लंचसाठी मी एकदा सँडविच कॅरी केलेलं आणि नेक्स्ट लंच माझा परोठे होता. डिनर तर मी राजगडावर तर तिथल्या लोकल्सनी बनवलेले पिठलं भाकरी आणि ठेचा भात भाजी हे सगळं मी खाल्लं. हे सगळं सोडलं तर माझ्याकडे पहिल्या दिवशीसाठी केळी होती. मग नंतर थोडीफार सफरचंदही मी कॅरी करत होतो आणि 1-2 संत्री पण होती. क्रेग ॲडम्स नावाचा एक माणूस आहे, तर त्याचं यूट्यूब चॅनल तुम्ही ह्याच नावाने सर्च करू शकता. तर तो अशा प्रकारचे सायलेंट ब्लॉग्स बनवतो आणि त्याच्यापासून इन्स्पायर होऊन मी हा ब्लॉग बनवला आहे. कारण आपल्या सह्याद्रीमध्ये ह्या प्रकारचं ब्लॉग बनवणारं फारसं कोण नाही आहे, म्हणून मी म्हटलं की एकदा आपण ट्राय करून बघूयात. तर या ब्लॉगचं सगळं फुटेज मी Fujifilm X-T3 या मिररलेस DSLR कॅमेरावर शूट केले आणि काही शॉट्स गोप्रोवरचे पण आहेत, पण मेजॉरिटी जे आहेत ते ह्याच्यावर शूट केलेत आणि पीक डिझाईनचा कार्बन फायबरचा ट्रायपॉडही वापरला आहे. तर माझं जे काही इक्विपमेंट आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल. जर तुम्हाला काही इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्यातलं विकत घेऊ शकता. तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा ब्लॉग आवडला की नाही, कारण माझ्यासाठी पण हे ट्रायल होतं. सो इनकेस तुम्हाला आवडला असेल तर मी अशा प्रकारचे ब्लॉग पुढेही नक्कीच कंटिन्यू करू शकतो. आज प्रॉबेबली आम्हाला साप मिळणार आहे, बघू. बरोबर, ही विंझर गावाची सुरुवात आहे ॲक्च्युली. हा आहे पाली दरवाजाचा स्टार्टिंग पॅच आणि इथनं आता वर थोडंसं चढत गेलं की जिनेच लागतात डायरेक्टली. खूपच जास्त ह्युमिड आणि गरम झालं आहे आता. विदाऊट बॅगच आलो यावेळेला कॅमेरा घ्यायला. अरे नाही चालते, पोचत आलोय मंदिराला.